प्रकरणात अनुमती नाकारलेली आहे। मुंबईमधल्या जयभीम नगर हिरानंदिनी पवई येथील अंदाजे 650 मागासवर्गीय परिवारांना बेघर केल्याबाबतचा अध्यक्ष महाराज अजूनही ते पाऊस चालू आहे आणि हे सगळे मागासवर्गीय लोक त्या ठिकाणी उघड्यावर आहे। अध्यक्ष महाराज पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या माध्यमातून जी चुकीची कारवाई करून त्यांच्या सगळ्या झोपड्या उद्ध्वस्त करून टाकल्या। अध्यक्ष महाराज या ठिकाणी आपलं सरकारच कायदा करतं आणि आपल्याला त्याचं मोठं त्याची माहिती पण आपल्याला अध्यक्ष महाराज आहे। आपण पाहिलं अध्यक्ष महाराज की आपण झोपडपट्टी जो कायदा आपला आहे त्याला 2020 पर्यंतचं संरक्षण आपल्याला दिलं। 2000 पर्यंत आपण त्यांना 2000 पर्यंत होतं, त्यानंतर 2011 ची दिले। अध्यक्ष महाराज हे सगळे असताना सुद्धा प्रशासनाने जाऊन त्या ठिकाणी पोलिसांना काय अधिकार होता अतिक्रमण काढायचा? त्याला आपल्याला काही अधिकारी आपण प्राधिकृत केले, काही विभाग आपण त्याला जबाबदारी दिलेली आहे। पण अध्यक्ष महाराज ज्या पद्धतीने या मागासवर्गीयांवर लाठीचार्ज झाला, गरोदर महिलांना ओळीओळी मारलं गेलं, लहान लहान पोरांना त्या ठिकाणी ओळीओळी मारलं गेलं होतं। अध्यक्ष महाराज हे आखरी याला जबाबदार कोण आहे? सरकार त्याला हिरानंदिनीला पाठीशी घालतंय का? बिल्डरांचं सरकार आहे का? मागासवर्गीय लोकांना जगण्याचा राहण्याचा अधिकार नाहीये का या मुंबई शहरामध्ये? याचं उत्तर या सरकारला द्यावं लागेल। अध्यक्ष महाराज माझा मुद्दा ऐका, पाऊस चालू आहे अध्यक्ष महाराज आणि या घटना कधीची आहे? घटना अध्यक्ष महाराज आज ते पाण्यामध्ये आहेत। नाही, घटना कधीची आहे? घटना आपल्याला माहिती आहे अध्यक्ष महाराज, मला माहित नाही म्हणून विचारतो। आत्ताची घटना आहे। ठीक आहे, आत्ताची जर घटना असेल ठीक आहे बसा। मी आपल्याला या संदर्भात न्याय मिळवून देतो, बसा। 2 मिनिटं विरोधी पक्ष नेते। अध्यक्ष महोदय, ही पावसाळ्यात कुठल्याही झोपडपट्टीला हात लावता येत नाही। या सर्व झोपडपट्ट्यांना संरक्षण आहे, खाजगी जागा जरूर आहे, रिझर्वेशन सरकारी आहे, आरटीओचं रिझर्वेशन आहे। मला कळत नाही हा मंगेश शिंदे नावाचा डीसीपी कोणत्या सिंधीच्या आदेशाने तिथे गेला? पावसाळ्यातलं अतिक्रमण काढता येतं काय? आज ते मागासवर्गीय सगळे कुटुंब, जयभीम नगरमधले 600 कुटुंब फुटपाथवर झोपले आहेत। अरे थोडी तरी जनाची नाही मनाची नाही, लोकांच्या जीवाची पर्वा करा। मी काय चाललंय महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय, मी फार गंभीर आहे। एखाद्या 5000 कोटीचा 14 एकर जागा, 14 एकर जागा अध्यक्ष महोदय, 5000 कोटीचा या ठिकाणी काम होणार आहे, एकूण भ्रष्टाचार होणार आहे अध्यक्ष महोदय। आणि 600 कुटुंबांना दिवसा ढवळ तुम्ही बॅरिकेड्स करून साध्या पोलीस 100 पूर्ण पोलिसाचा ताफा 14 व्हिडिओ बघा तुम्ही, महाराष्ट्राची लाज आणि मागासवर्गीय अन्याय दिसेल। मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो अध्यक्ष महोदय। 14 वर्षाच्या गर्भवती स्त्रियाला मारले, गर्भवती स्त्रियाला 14 वर्षाच्या पोराला ठोकून टाकला अध्यक्ष महोदय। हा कुठला न्याय आहे? हुकुमशाही आहे की काय आहे? कोणाचा आहे हा बुलडोजर? काय गरीब माणसावर आणि मागासवर्गीयाचा उद्ध्वस्त करायला आणि बुलडोजर मारवून सांगताय? लाज वाटत नाही तुम्हाला? हे कारवाई करताना अध्यक्ष 600 कुटुंब सन्माननीय सदस्य नाना पाटील यांनी जी माहिती आज सभागृहासमोर मांडलेली आहे आता पुढे जायचं, मी तुम्हाला रुलिंग देतो, आता पुढे जायचं। शासनाने या संदर्भात गंभीर नोंद घ्यावी, कारण आदरणीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत, आदरणीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत की आपल्याला 1 जून पासून 30 सप्टेंबर पर्यंत पावसाळ्याच्या काळात कुठचंही निष्कासन करता येत नाही। त्या संदर्भातली संपूर्ण चौकशी शासनाने करावी आणि जर का या आदेशाचं उल्लंघन झालं असेल तर संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यात यावी। बसा, आता झालं ना, आता पुढे काय करायचं? अजून आपल्याला पुढे बिझनेस ट्रान्झॅक्ट करायचं नाहीये का? पण एक झालं, तुम्ही मांडला मुद्दा, रुलिंग दिला, अजून काय पाहिजे तुम्हाला? एका प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं नाही अध्यक्ष महाराज, म्हणून मी त्याच्यात बोलतोय। जे लोक या ठिकाणी त्यांना उद्ध्वस्त केलं, जे कुटुंब 650
यांचं राहण्याचा निवाऱ्याची व्यवस्था सरकार काय करणार आहे? तुम्ही त्या अधिकाऱ्यांना काय फासावर चढवा, पण आता त्या मागास नानाभाऊ ते सरकारला आम्हाला मुंबईत जेवढे बेघर आहेत त्यांच्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे बेघर शेल्टर्स बांधण्यात आलेले आहेत. त्या शेल्टर्स मध्ये या लोकांची सोय होऊ शकते. संबंधित वॉर्ड ऑफिसरनी या संदर्भात सोय करण्यात यावी अशी शासनाने नोंद घेऊन कारवाई करावी. आता मास झाला, आता पुढे जाऊ. चला पुढे घ्या, प्रश्न उत्तर घ्या. लक्ष